भूम आणि परांडा तालुक्यातील वडनेर, ढगपिंपरी, रुई, देवगाव, नरसाळे, वस्ती गावात 48 लोक अडकलेत। एनडीआरएफला पाचारण करण्यात आले। नाशिकहून आर्मीचे हेलिकॉप्टर त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू केलं आहे। लाख गावामध्ये 12 लोक अडकले होते, त्यांना धाराशिव जिल्हा टीमने सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। एनडीआरएफच्या मदतीने या सगळ्या अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। आर्मीचे हेलिकॉप्टर त्यासाठी गावात दाखल झाले। एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने भूम परांडामधल्या पूरस्थितीत अडकलेल्या 48 नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जाते। अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? साधारण किती वेळ सुरू राहणार आहे? सुवर्ण, रात्रीपासून मुसळधार पाऊस धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि भूम भागात पडतो आहे आणि जवळपास देवगाव, वडनेर, रुई, नरसाळे, वस्ती या गावामध्ये या सगळ्या गावाला पुराच्या पाण्याने वेढून टाकलेलं आहे आणि जवळपास 48 लोक त्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आता सध्या वडनेर येथे एनडीआरएफच्या टीम पोहोचली आहे। सोबतच नाशिकवरून स्पेशल हेलिकॉप्टर बोलवण्यात आले। त्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांना आता लिफ्टिंग करण्याचं काम सुरू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी हे लोक अडकलेले आहेत। 48 लोकांची संख्या आहे। स्वतःच सांगितले की लाख गावामध्ये जवळपास एक 12 ते 14 लोक धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक टीमने त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं। मात्र अजूनही लोक पाण्याच्या सगळ्या बाजूने अडकले असल्यामुळं एनडीआरएफची टीम आता तैनात करण्यात आली आहे, त्या ठिकाणी पाठवण्यात आले। आपल्याकडे जी दृश्य दिसत आहेत, हेलिकॉप्टरद्वारे लिफ्टिंग करण्याचं काम सुरू आहे। ते गाव आहे वडनेर। भूम आणि परांडा या दोन तालुक्याच्या मध्य ठिकाणी हे गाव आहे। नदीच्या पाण्याने त्या गावाला पूर्ण वेढा घातला आणि लोकांना पर्यायानं घराच्या वर जाऊन थांबावं लागतं। काही जण तर घराच्या पत्र्यावर उभे राहिलेले आहेत आणि त्यांना भीती वाटते की ते पत्रे जर कोसळले, ती जर कच्ची भिंती जर कोसळल्या तर त्यांचा जीव जाऊ शकतो। आणि अशा स्थितीमध्ये धाराशिव जिल्हा प्रशासन आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्तालयाच्या वतीनं ही तातडीने टीम हालचाल सुरू करण्यात आली आहे। नाशिकवरून हेलिकॉप्टर ठीक, आपण पुन्हा एकदा ही माहिती प्रेक्षकांना देऊयात। भूम आणि परांडा तालुक्यातल्या वडनेर, ढगपिंपरी, रुई, देवगाव, नरसाळे या भागांमध्ये जवळपास 48 लोक अडकलेले आहेत। पुरात हे ग्रामस्थ अडकले आहेत। पत्र्यावर, घरांच्या पत्र्यावर ते सगळे उभे आहेत। तर दुसऱ्या दिवसांमध्ये एनडीआरएफची टीम, आर्मीचं हेलिकॉप्टर इथे दाखल झालंय या सगळ्या ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी। त्याची दृश्य मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यातच भूम आणि परांडा तालुक्यामधल्या या सगळ्या वस्त्यांमध्ये जोरदार पावसामुळे पूर आला आणि हे लोक गावात अडकलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।